येस. सो लास्ट लेक्चरमध्ये आपण टपल्सचा पार्ट बघितला होता, राईट? तर टपल्स काय यूज करतो आपण? फॉर फिक्स डेटा, राईट? फिक्स अमाऊंट ऑफ डेटा. लाईक तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की डेटा काय असणार आहे. ओके, लाईक इट मे बी अ स्टेटस कोड, इट मे बी लाईक अकाउंट डिटेल्स, रोल डिटेल्स. It can be any kind of feature, okay, which exactly looks like an enums. Okay, तर काही प्रोग्रामिंग लँग्वेजेस मध्ये त्याला इनम्स पण म्हणतात. आणि काही प्रोग्रामिंग लँग्वेजेस मध्ये लाईक हिअर बेसिकली वी यूज इट ॲज अ टपल्स. आता हा जो टपल कन्सेप्ट आहे हा इन टाईपस्क्रिप्ट वेगळा आहे. ओके, तर प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये हा कन्सेप्ट वेगळा वेगळा आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा कॉर्डिनेट कराल तुमच्या प्रोजेक्टसाठी, ओके, सो इन दॅट केस रिमेंबर यू नीड टू यूज अ टपल, ओके, विथ अ रिझन फॉर पायथन ओनली. सो जेव्हा जेव्हा तुम्ही पायथनवरती वर्क कराल तेव्हा टपलचा कन्सेप्ट तुम्हाला पायथनसाठीच लक्षात ठेवायचा आहे. जावामध्ये किंवा PHP मध्ये किंवा टाईप स्क्रिप्टमध्ये हा कन्सेप्ट वेगळा आहे. ओके, हे कन्सेप्ट वेगळे. प्रोबॅबली आय थिंक सो PHP मध्ये हा कन्सेप्ट पण नाही, पण हे कन्सेप्ट बाकीच्या प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये आहे. हे कन्सेप्ट वेगळे वेगळे. ओके, सो हा पार्ट आपण लास्ट सेशन मध्ये बघितला. त्याचबरोबर आपण हे पण बघितलं की टपल्सच्या लिमिटेड मेथड्स आहे. कोणते कोणते मेथड बघितले होते? काउंट आणि इंडेक्स. तर काउंट बेसिकली किती ऑकरन्सेस आलेले त्या टपलमध्ये त्याला डिफाईन करतं. आणि इंडेक्स कशासाठी यूज करतो आपण? यस. आता मी काल एक पॉईंट ऍक्च्युली मिस झाला माझ्याकडून. टपल्समध्ये आपण इन कीवर्ड पण यूज करू शकतोय. जसं इंडेक्सने काय होतं, आपल्याला इंडेक्स नंबर भेटतो. तर आपण टपलमध्ये हे पण चेक करू शकतोय की ती जी स्पेसिफिक व्हॅल्यू आहे ती आहे की नाही. जसं ॲरेमध्ये आपण यूज करतो. ओके, सो जस्ट आय विल शेअर माय स्क्रीन. स्क्रीन दिसते का सर्वांना? दिसते का? गुड. ओके, सो लेट्स गो विथ आवर कोड फर्स्ट. सर्वांना ईमेल आलेत का? आलेत ना LMS चे? ठीक आहे. LMS थोडं स्लो असेल माझ्या मते. तुम्ही बघितलं का लोड वगैरे होतंय? थोडं स्लो आहे. त्याची ऍक्च्युली रॅम फिल झालेली आहे. तर प्रोबॅबली आज तर आम्ही त्याची रॅम इन्क्रीज करू, सो इट विल रन व्हेरी फास्ट. ओके, डोंट वरी. सेकंड असं त्यामध्ये काही कंटेंट आलाय सध्या LMS मध्ये? नाही आलेला. ठीक आहे, आज रेकॉर्डिंग्स येऊन जातील. हा, सर्वात इम्पॉर्टंट, किती मुलं जॉईन झालेत? ओके, थोडा वेळ वेट करूया, नंतर मी तुम्हाला काही पॉईंट डिस्कस करणार आहे तुमच्यासोबत. सो लेट स्टार्ट विथ दिस. ओके, इथे मी आपल्या सेशनला स्टार्ट करू आणि आज आपला आहे डे 7. ओके, अँड लेट्स ओपन दिस रेकॉर्ड. फर्स्ट ऑफ ऑल मी प्रिव्हियस फोल्ड. ओके, लेट्स यूज अ डे 7 ओनली. So just I will say it's going to be like say tuples only. Okay, we are just going to discuss. .py. Okay. Yeah. Okay. येस. सो टपल्स मध्ये एक कन्सेप्ट आहे, त्याला आपण इन म्हणतो. सपोज माझ्याकडे एक टपल अवेलेबल आहे. सपोज मी ते म्हटलो T1 ऑफ 1 2 3 4 5, राईट? नाव व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की जर आपल्याला टपल मध्ये एखादी व्हॅल्यू आहे की नाही हे चेक करायचं असेल, सो वी कॅन यूज इट लाईक दिस. आय कॅन से दॅट 1 इन T1. ओके, आणि हा रिटर्न काय करेल? इट विल रिटर्न इज देअर. ओके, म्हणजे हा काय रिटर्न करेल? बेसिकली एक बुलियन व्हॅल्यू. ओके, सो तुम्ही इन कीवर्डचा यूज करून टपलमध्ये चेक करू शकता की व्हॅल्यू आहे की नाही. ओके, हे क्लिअर इथपर्यंत सर्वांना? गुड, व्हेरी गुड. येस, सो हा एकच पॉईंट होता जो टपलचा ऍक्च्युली आपला मिस झालेला होता. ओके, त्यानंतर आपण हे पण बघितलं की जेव्हा तुम्ही टपल डिफाईन करतात तेव्हा एक व्हॅल्यू जर असेल तर टपल असं कधीच डिफाईन नाही करायचं. त्याला एंडला कॉमा द्यायचा. परत हा कॉमा का द्यायचा त्याचं रिझन मी इथे दाखवतो तुम्हाला एकदा. सपोज मी असं जर म्हटलो की मल्टिप्लाय बाय 3. ओके, आणि जर आपण याला प्रिंट केलं, काय केलं आपण T1 ला प्रिंट केलं. ओके, सो इट्स नॉट मल्टिप्लाय, इट्स टाइम्स. ओके, 3 टाइम्स. आणि आता जर आपण याला रन केलं, जस्ट आय विल से पायथॉन 3 डे सॉरी टपल्स. ओके,
actually giving me an error in, okay, so integer type container must be iterable. Okay. Okay, मी याला रिझॉल्व्ह करू. सो लेट्स रन दिस अगेन. या यू विल सी की इथे आपल्याला 3 प्रिंट झाला. ओके, आता प्रॉब्लेम काय झालेला आहे, हा ऑटोमॅटिक मल्टिप्लाय करतोय का, कारण तो 1 हा एक इंटिजर आहे, इट्स नॉट अ टपल. सो जर एक व्हॅल्यू असेल तर आपण शेवटी कॉमा देतो. मग याने काय होतं, त्याची डेटा टाईप काय होते, टपल मध्ये कन्वर्ट होते. सो नाव इफ यू ट्राय टू रन दिस, यू विल सी इट विल प्रिंट 3 टाइम्स 1. ओके, तर असे तुम्हाला ट्रिकी क्वेश्चन्स येऊ शकतात की लाईक टपलची जर एकच व्हॅल्यू असेल त्याला जर आपण स्टार ऑफ 3 केलं तर काय येईल. तर अशा केसमध्ये तुमचं हे खूप मॅटर करतं की आपल्याला जर इथे जर इंटिजर असेल तो मल्टिप्लाय करेल. ओके, आणि जर मी इथे स्ट्रिंग दिली तर तो ते 3 वेळेस रिपीट करेल, 111. पण जर याला आपण कॉमा दिला तर अशा केसमध्ये तो ऍज अ टपल म्हणून बिहेव करा. तर हे सिंटॅक्स थोडेशी इम्पॉर्टंट आहे. सो वेन यू आर रायटिंग दिस लॉजिक, ओके, ऑलवेज रिमेंबर दॅट यू नीड टू स्पेसिफाय अ वे हाऊ टू डिफाईन अ टपल. समजतंय हे इथपर्यंत? ओके, so let me just use clear. So now we are going to learn next topic, that is called as a set. Okay, आता आपण कोणता टॉपिक डिस्कस करणार आहे, सेट. आता ज्यांनी ज्यांनी टपल्सचे नोट्स नाही काढलेले किंवा जे लाईक तुम्ही त्याला रिकॅप नाही केलं, माझी रिक्वेस्ट अशी राहील की टपल्सला एकदा रिकॅप करा. पुढे चालून आपल्याला सेट, टपल, डिक्शनरी आणि लिस्ट ह्या 3 गोष्टी खूप कॉमनली यूज होणार आहे. ओके, बिकॉज वी आर गोइंग टू डील विथ either you are with the data science libraries or either with the AIML libraries. तर यांच्यामध्ये हे खूप कॉमनली यूज होतात. ओके, सो या कॉन्सेप्टला प्लीज कोणी इग्नोर करू नका. ठीक आहे. हा, अजून एक पार्ट असा असेल की तुमचे जे लेक्चर्स आहेत, ओके, प्रोबॅबली आता जसे लेक्चर्स होतील तर टॉपिक जर संपला तर टेस्ट राहतील, त्या ऑनलाईन टेस्ट तुम्हाला द्यायच्या असतील त्या सिस्टीम मध्येच आहे. ओके, आणि आय थिंक सो की तुम्ही जर बघितलं तो मोबाईल व्ह्यू आहे का, त्याला रिस्पॉन्सिव्ह आहे का? थोडा प्रॉब्लेम येतो. ठीक आहे, मी चेक करून घेईल एकदा. तर एक्झामचा जो एरिया आहे त्याला मी रिस्पॉन्सिव्ह बनवून ठेवलं, सो दॅट तुम्ही मोबाईलवरती पण ते देऊ शकता. ठीक आहे, गुड. सो नाव लेट्स अंडरस्टँड द सेट. आता सेट काय असतात बेसिकली, सेट आर अ कलेक्शन ऑफ डेटा. ओके, लेट मी ओपन हँडी. बेसिकली सेट काय असतात, इट्स अ कलेक्शन ऑफ डेटा. ओके, सो इट्स अ कलेक्शन ऑफ डेटा. सो जेव्हा जेव्हा आपण लिस्ट, सेट किंवा टपलचा विचार करतो ते कलेक्शन ऑफ डेटाज असतात. बट हियर इन सेट डेटाज आर, सो हियर डेटा इज बेसिकली इम्युटेबल इन नेचर. ओके, सो जो डेटा असतो तो इम्युटेबल इन नेचर आहे. ओके, सो इट्स इम्युटेबल इन नेचर. ओके, सॉरी, इट्स म्युटेबल इन नेचर, आय एम सॉरी. हा, सो बेसिकली सेट मधला डेटा हा म्युटेबल असतो. ओके, नाव व्हेरी इम्पॉर्टंट इज वन मोर थिंग इज दॅट सेटचा जो डेटा असतो, ओके, सेट हॅज युनिक डेटा. ओके, सो बेसिकली काय होतं, जेव्हा तुम्ही सेटमध्ये डेटा पास करता तर सेट तुम्हाला युनिकली तो डेटा रिटर्न करून देतो. ओके, दॅट इज समथिंग विच इज व्हेरी गुड थिंग. सो इथे डुप्लिकेशन होत नाही. काय होत नाही? डुप्लिकेशन. आणि सर्वात इम्पॉर्टंट, तुम्ही सेटचे खूप सारे कॉम्बिनेशन बनवू शकताय, खूप म्हणजे खूप. तर आपण ते आता डिस्कस करणार आहे वन बाय वन. ओके, कॉम्बिनेशन्स वी विल डिस्कस दॅम इन वन बाय वन वे. ओके, सो द व्हेरी फर्स्ट, हाऊ टू डिक्लेअर अ सेट, हा पहिला क्वेश्चन आहे. सो येस, येस. सो आता सेटचा डिक्लेरेशन कसं करायचं, तर बघा बेसिकली सेट जेव्हा आपण डिक्लेअर करतो, ओके, तर त्याला दोन वेज आहे सेट डिक्लेअर करायचे. वी कॅन से लाईक सेट 1 अँड आय कॅन यूज अ कर्ली ब्रॅकेट 1 2 3 4. ओके, कसं यूज करतो आपण, वी यूज अ कर्ली ब्रॅकेट फॉर दॅट. बट जर सेट एम्प्टी असेल, एम्प्टी म्हणजे त्याच्यामध्ये काहीच नाहीये, तर कर्ली ब्रॅकेट आपण यूज करत नाही. वी यूज अ क्लास कॉल्ड एज अ सेट. काय यूज करतो आपण, एक क्लास यूज करतो, हा त्याचा कन्स्ट्रक्टर ऍक्च्युअली सेट, अँड वी डिफाईन इट लाईक दिस. तर बघा, जर सेट एम्प्टी असेल तर कसा डिक्लेअर करायचा, सेट क्लासने. ओके, आणि जर सेट एम्प्टी नसेल तर कसा डिक्लेअर करायचा, येस, व्हेरी गुड, इट्स गोइंग टू बी अ कर्ली ब्रॅकेट. तर इथे मी दोन्ही पण प्रिंट करेल, सो आय विल जस्ट से प्रिंट सेट 1, ओके, अँड प्रिंट सेट 2. सो इफ आय ट्राय टू रन दिस, जस्ट मी म्हणेल इथे की मला सेट रन करायचं आहे.
यू विल सी इट वर्क्स. ओके. सो दोन्ही पण वे मध्ये तुम्ही डिक्लेरेशन करू शकताय. आता तुमच्या माइंडमध्ये असं असेल की कर्ली ब्रॅकेट एमटी दिलं तर काय होईल. जेव्हा आपण एमटी कर्ली ब्रॅकेट देतो याला डिक्शनरी म्हणतात. ओके. हा कन्सेप्ट थोडासा वेगळा आहे, तो आपण सेट संपल्यानंतर डिस्कस करणार आहे. सो कधी पण लक्षात ठेवा की असा यूज करता येत नाही. मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो. सपोज सेटमध्ये तुम्ही डुप्लिकेट व्हॅल्यू, आता करंटली आपण हे रिमूव्ह करूया इनिशियली. ओके. आय डोंट वॉन्ट इट लाईक दिस ओव्हर हियर. तर करंटली सपोज मी इथे डुप्लिकेट डेटा पास जर केला, यू विल सी वन मॅजिक दॅट इट रिमूव्ह दॅट डेटा. म्हणजे जर आपण सेटमध्ये डुप्लिकेट डेटा पास केला तर काय होणार आहे, इट विल रिमूव्ह दॅट डेटा. ओके. One more thing is that if you want to add a data inside a set, we can do that one. So basically sets are mutable in nature. Set कसे असतात, म्युटेबल इन नेचर असतात. तुम्ही याच्यामध्ये डेटा ऍड करू शकता. सो वी कॅन यूज अ मेथड कॉल्ड द सेट वन. ओके. डॉट ऍड. ऍड नावाची आपल्याकडे मेथड असते. ओके. अँड हियर आय कॅन जस्ट ऍड अ नंबर लाईक 111. मी याला सेव्ह करेल. यू विल सी दॅट इट विल ऍड अ नंबर ऍट द एंड. नंबर कसा ऍड केला त्यांनी, एंडला ऍड केलेला आहे. ओके. सो whenever you are using a set, this is something which is very important. आता हेच जर मी एम्प्टी अँगल ब्रॅकेट जर केलं तर बघा काय होणार आहे. ऍक्च्युली मला एरर आहे. एरर काय येईल, सी डिक्शनरी ऑब्जेक्ट डझंट हॅव ॲट्रिब्यूट ऍड. समजतंय का मी काय म्हणतोय. जर तुम्ही कर्ली ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यू जर पास नाही केली तर ती काय म्हणून कन्सिडर होते, डिक्शनरी. त्यामुळे एम्प्टी कर्ली ब्रॅकेट हे सेटला चालत नाही. अँड वी यूज सेट क्लास ओव्हर हियर फॉर दॅट. दॅट इज अ सेट कन्स्ट्रक्टर. नाव इट वर्क्स. त्यामुळे जर एम्प्टी सेट असेल तर काय यूज करायचं, येस, एम्प्टी जर असेल तर सेट क्लास. आणि जर नसेल तर काय यूज करायचं, कर्ली ब्रॅकेट. येस, हे लिहून घ्या. येस, सर्वांनी हे लिहून घ्या. येस, लिहून झालंय. जर ऑनलाईन असाल तर प्लीज हँड रेज करा, ज्यांचं लिहून झालेलं आहे त्यांनी. येस, झाले सर्वांचं. येस, इट्स डन. जे ऑनलाईन आहे
हो झालं सर. Yes. Now, let's understand, okay? Yeah. Let's understand, like आता इथे आपण बघितलं की डेटा ऍड करायचा. ओके, लेट्स से की आपल्याला बघा आता सेटमध्ये युनिक डेटा असतो. ओके, सो इथे आपण डुप्लिकेट जरी पास केलं तरी काय होणार आहे? इट विल बी युनिक ओव्हर हियर. जरी आपण रिपिटेशन जरी दिलं तरी शेवट सेटमध्ये कसं असणार ती व्हॅल्यू 1 2 3 4च असेल. राईट. नाउ लेट्स से दॅट की मला इथे आपल्याला हा डेटा रिमूव्ह करायचा आहे. सो फॉर दॅट वी यूज अ मेथड कॉल्ड इज अ रिमूव्ह मेथड. अँड इन दिस वी नीड टू पास अ इंटिजर. इंटिजर का? कारण करंटली माझ्या सेटमध्ये कोणत्या व्हॅल्यूज आहे? इंटिजर व्हॅल्यू. सो लेट्स से आय जस्ट वॉन्ट टू रिमूव्ह 4. ओके, सो सी आपण ऍड काय केला? 11, सॉरी 1 1 1. रिमूव्ह काय केला आहे? 4. So if I try to do that one, you will see that it will remove 4. ओके, आता अजून एक कन्सेप्ट असा असतो की सपोज सेटमध्ये आपल्याला एकापेक्षा जास्त डेटा इन्सर्ट करायचा आहे. सपोज मला 4 5 6 7 8 असे मल्टिपल डेटा इन्सर्ट करायचे. सो इन दॅट केस वी कॅन यूज सेट डॉट म्हणजे व्हेरिएबल नेम डॉट अँड देन वी कॅन जस्ट यूज अ मेथड दॅट इज कॉल्ड ॲज अपडेट. ओके, सो यू विल सी इट जस्ट नीड समथिंग दॅट इज कॉल्ड द इटरेबल्स. आणि बघा इथे कोणतं ब्रॅकेट दिलंय? स्क्वेअर ब्रॅकेट. ओके, तर बेसिकली आपल्याला इथे स्क्वेअर ब्रॅकेट पास करावं लागतं आणि यामध्ये आपण इंटिजर पास करूया 5 6 7 8. सो व्हॉट विल हॅपन ड्यू टू दिस? यू विल सी दॅट वी कॅन ऍड मोर देन वन रेकॉर्ड. काय केलं आपण इथे? मोर देन वन रेकॉर्ड ऍड केले. ओके, सो लेट मी जस्ट यूज युअर 2.5. Let me just use that one. Yeah. So this will actually add your record, okay, with respect to that one. Okay, simple and sober. So we have this update record, okay, which will be, let me just commit this one and this one right away. Let's use it. So you will be able to see that we have just update method, ज्यामध्ये आपण हा डेटा इन्सर्ट केलेला आहे. ओके, and this will be get inserted with respect to it. सो जर एकापेक्षा जास्त रेकॉर्ड इन्सर्ट करायचे असेल तर काय यूज करणार आपण? अपडेट. ओके, हा पॉइंट लिहून घ्या. ओके, सो एक इन्स्ट्रक्शन आहे सर्वांना. जे MIT येवल्याची मुलं आहे. ओके, तर तुम्ही तुमचे कोऑर्डिनेटर कोणी? जाधव सर आहे का? MIT येवला कोऑर्डिनेटर नाही माहिती, ठीक आहे. तुम्ही HOD सरांना कॉन्टॅक्ट करायचं. ओके, आणि HOD सरांना 3 प्रोजेक्टचे टायटल द्यायचे तुम्हाला. किती प्रोजेक्ट टायटल? 3 प्रोजेक्ट टायटल MIT येवल्याच्या मुलांनी. MIT SNDचे जे मुलं आहे, ओके, तो MIT SNDचे जे मुलं आहे त्यांनी विशाल सरांना कॉन्टॅक्ट करायचं आहे प्रोजेक्टसाठी. ठीक आहे, 3 प्रोजेक्टचे टायटल्स द्यायचे तुम्हाला. किती द्यायचे? 3. त्यापैकी एक फायनल होतो, म्हणजे डुप्लिकेट वगैरे असेल तर तो रिमूव्ह होतो. त्यानंतर संजीवनीचे जे मुलं आहे त्यांनी शेख सरांना कॉल करायचा आहे हे लेक्चर झाल्यानंतर. ओके, आणि प्रोजेक्टचे 4 टायटल द्यायचे संजीवनीच्या मुलांनी. ओके, हा 4 प्रोजेक्ट टायटल द्यायचे. आणि जे रोटेगावचे मुलं आहे, ओके, तर रोटेगावच्या मुलांनी राम सरांना कॉल करायचा आहे आणि 3 प्रोजेक्ट टायटल द्यायचे. ओके, राम सरांना. तर मी परत एकदा सांगतो, जे MITचे मुलं आहे येवल्याचे त्यांनी तुमच्या HOD सरांना कॉल करायचा, ते तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल देतील. ओके, कोणासोबत कॉन्टॅक्ट करायचा आणि 3 प्रोजेक्ट टायटल तुम्हाला शेअर करायचे. या वीकमध्ये प्रोजेक्ट टायटल फायनल करायचे आपल्याला.
त्यानंतर जे एस एन डी कॉलेजची मुलं आहेत त्यांनी विशाल सरांना कॉल करायचा आहे. विशाल सर माहिती आहे ना सर्वांना? त्यांना कॉल करायचा आणि 3 प्रोजेक्टचे टायटल द्यायचे. संजीवनीच्या मुलांनी 4 प्रोजेक्ट टायटल द्यायचे. ओके, शेख सरांना. आणि रोटेगावच्या मुलांनी राम सरांना कॉल करायचा आणि 3 प्रोजेक्ट टायटल द्यायचे. ठीक आहे? प्रोजेक्टचे टायटल ह्या वीकमध्ये कंप्लीट झालेच पाहिजे. इज दॅट क्लिअर? गुड, व्हेरी गुड. सो दॅट्स वाय आय लव्ह संजीवनी. मी तिथं शिकलेलो आहे. ओके, सो लेट्स स्टार्ट. सो आता आपण अपडेट बघितलं. नाव लेट्स सी सम मोर मेथड्स. ओके, आता सपोज इथे आपण रिमूव्ह मेथड यूज करतोय. ओके, सो आय विल जस्ट से सेट वन डॉट रिमूव्ह अँड आता बघा आपल्या पर्टिक्युलर सेटमध्ये 4 आहे, 5, 6, 7, 8 आहे, 2.5 आहे. बट लेट से मी 11ला रिमूव्ह करतोय. ओके, 11 आहे का आपल्याकडे? नाहीये. तर अशा केसमध्ये काय होतं, जेव्हा आपण रिमूव्ह करायला जातो ना तर आपल्याला एरर येतो. एरर काय येतो? द एरर इज रिलेटेड टू दॅट व्हॅल्यू इज नॉट अवेलेबल. ओके, मग जर हा नकोय आपल्याला तर एक अल्टरनेटिव्ह मेथड असते ज्याला डिस्कार्ड म्हणतात. काय म्हणतात? डिस्कार्ड. डिस्कार्डने काय होतं, तो एरर नाही देणार. डिस्कार्ड काय करेल? एरर देत नाही. म्हणजे रिमूव्ह ही एरर देते, बट डिस्कार्ड एरर देत नाही. ओके, हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. त्यानंतर आय थिंक सो इथे पण सपोज एक व्हॅल्यू जर असेल, आपण एक व्हॅल्यू घेऊया. सपोज 11 इन आणि आपण सेट 1 करूया. and just suppose is there. Okay, let's try this one. येस, तर बेसिकली इन हा कीवर्ड सेटला वर्क होतो. म्हणजे जर तुम्ही रिमूव्ह मेथड यूज करत असाल तर तुम्ही आधी काय चेक करू शकता की ती व्हॅल्यू सेटमध्ये आहे की नाही. ओके, सो यू कॅन यूज इन कीवर्ड. व्हॉट इट रिटर्न्स? इट रिटर्न्स अ बुलियन व्हॅल्यू. सो इट विल आयदर रिटर्न अ ट्रू ऑर फॉल्स. काय रिटर्न करेल ती? ट्रू ऑर फॉल्स. ओके, तर कोणते कोणते मेथड बघितले आतापर्यंत आपण? ऍड, रिमूव्ह. रिमूव्ह काय करते? जर व्हॅल्यू असेल तर ती रिमूव्ह होते, नसेल तर एरर येतो. त्याला अल्टरनेटिव्ह आपल्याकडे कोणती मेथड आहे? डिस्कार्ड. बेसिकली ती रिमूव्ह करेल आणि नसेल डेटा तर ती इग्नोर करते. अँड वन मोर इज दॅट वी कॅन यूज इन कीवर्ड टू चेक वेदर द व्हॅल्यू इज देअर इन सेट ऑर नॉट. तर इथे आपण त्याला बुलियन व्हॅल्यू ना मॅप करू शकतोय. ओके, येस, जस्ट नोट दिस टू. येस, सो रिमूव्ह करण्याची अजून एक मेथड आहे आपल्याकडे. ओके, जिला म्हणतात क्लिअर. कोणती मेथड आहे? क्लिअर. जर आपण क्लिअर केलं, यू विल सी दॅट इट विल गिव्ह यू अन आउटपुट एज अ एम्प्टी सेट. काय आउटपुट येईल? एम्प्टी सेट. ओके, जर तुम्हाला सर्व डेटा क्लिअर करायचा असेल तर. आणि यासोबत आपल्याकडे अजून एक मेथड आहे, दॅट इज कॉल्ड एज अ सेट 1 डॉट पॉप. ओके, तर बेसिकली या मेथडचा जर का मी यूज केला, ओके, सो इट विल रिमूव्ह अ व्हॅल्यू. ओके, इट विल जस्ट सिम्पली रिमूव्ह अ व्हॅल्यू ओव्हर हियर. सो पॉप काय करेल? जस्ट आय विल यूज इट मल्टिपल टाइम्स. ओके, यू विल सी इट विल रिमूव्ह व्हॅल्यू फ्रॉम बिगिनिंग. कशी रिमूव्ह करेल व्हॅल्यू? बिगिनिंगने रिमूव्ह करेल. सो जर तुम्हाला एक स्पेसिफिक व्हॅल्यू जर रिमूव्ह करायची त्यासाठी आपल्याकडे 3 मेथड आहे. कोणते कोणते मेथड आहे? रिमूव्ह, डिस्कार्ड अँड पॉप. ओके, आणि जर पूर्णची पूर्ण डेटा जर क्लिअर करायचा असेल तर काय यूज करणार आपण? क्लिअर. व्हेरी गुड. ओके, जस्ट यू कॅन नोट दिस डाऊन. येस, या पॉईंट पर्यंत कोणाला काही क्वेश्चन आहे?
सेटचे जे आतापर्यंत आपण पॉईंट बघितले त्यामध्ये कोणाला काही क्वेश्चन आहे? ऑनलाईन मेंबर्स, येस, ऑनलाईन मेंबर जे आहे, ऑफलाईन कोणाला काही क्वेश्चन आहे? येस, ओके, गुड. So now we are going to see some magical scenarios, okay, with respect to the sets, okay. सो सर्वात पहिला पार्ट जो आपण डिस्कस करणार आहे सेट मधला तो आहे, जस्ट मी एक नवीन पेज क्रिएट करेल, ओके, लाईक सेट मेथड्स, ओके, किंवा सेट ऑपरेशन्स म्हणूया तो, ऑपरेशन्स डॉट पी वाय, ओके. सो आता सेट सोबत आपल्याला काही ऑपरेशन्स परफॉर्म करता येतात. आता नॉर्मली काय असतं, असा विचार करा की तुमच्याकडे एकापेक्षा जास्त सेट्स आहे, ओके. मग त्यामध्ये आपण काय काय करू शकतोय? बेसिकली आपण युनियन, इंटरसेक्शन्स, ओके, या प्रकारचे आपल्याला ऑपरेशन्स परफॉर्म करता येतात, जेणेकरून आपण सेटमधून कॉमन व्हॅल्यूज, डिफरन्स व्हॅल्यूज, एका सेटमधल्या दुसऱ्या व्हॅल्यूज फिल्टर करून अशा वेगवेगळ्या व्हॅल्यूज आपण काढू शकतोय. सो आता हे ऑपरेशन कसं करायचं? सो लेट्स से आय एम हॅव्हिंग अ सेट ॲज S1, ओके, 1 2 3, मी एक नंबर दिलेला आहे आणि लेट्स से माझ्याकडे अजून एक सेट आहे S2 अँड व्हॉट आय विल से 1, ओके, 2 अँड 4. काय केलं आपण? 1 2 अँड 4. याच्यामध्ये कुठे डुप्लिकेट दिसतंय का तुम्हाला त्या इंडिव्हिज्युअल सेटमध्ये? नाही. सो नाव इफ आय जस्ट से प्रिंट, ओके, here we can do it like this, like say I can just say print S1 bar S2. काय प्रिंट केलं मी ते? S1 bar S2. सो याला जर आपण रन जर केलं, you will see that it will give me an sorry, just say python set dash operations. You will see की हा एक युनियन क्रिएट करेल. काय करेल इथे क्रिएट? युनियन, ओके. So you can just use this one, or we have a syntax, okay. I can just say S1 dot union with S2. बघा ह्या दोन्हीपैकी कोणतं पण तुम्ही एक यूज करू शकता. सो मी एक तर याला यूज करेल किंवा बार यूज करेल, ओके. सो आय कॅन जस्ट से दिस वन. सो व्हॉट विल हॅपन, सी आउटपुट काय येतंय आपल्याला? सेम येत आहे. सो इफ आय यूज युनियन तर काय होतं, दोन्हींच्या पण ज्या व्हॅल्यूज आहेत त्या एकत्र येतात आणि डुप्लिकेशन काय होतात? रिमूव्ह होऊन जातात, ओके. सो वी हॅव अ युनियन विथ इट. आय विल जस्ट राईट इट ऑन द टॉप, युनियन, ओके. द वन मोर थिंग वी हॅव इज इंटरसेक्शन, ओके. तर बेसिकली इंटरसेक्शन मध्ये काय होतं, जेव्हा तुम्ही दोन एलिमेंट यूज करतात, ओके, विथ द हेल्प ऑफ इंटरसेक्शन, तर तो यातल्या कॉमन व्हॅल्यूज काढेल. काय काढेल? कॉमन व्हॅल्यूज काढेल, ओके. लेट्स से हियर आय विल जस्ट से प्रिंट, ओके, S1 डॉट इंटरसेक्शन आणि इथे मी काय म्हणेल? S2. So if I simply try to run this, you will see that it will give me a common values. कोणत्या कॉमन व्हॅल्यूज याच्यामध्ये? 1 आणि 2. तर युनियन काय करतं, दोन्ही पण सेटला घेणार, त्यांच्यामध्ये ज्या डुप्लिकेट व्हॅल्यूज रिमूव्ह करणार आणि आपल्याला एक नवीन सेट देणार. इंटरसेक्शन काय करेल, दोन्ही पण सेटला घेणार, त्यातल्या कॉमन व्हॅल्यूज घेणार आणि त्या आपल्याला एक नवीन सेटमध्ये रिटर्न करून देईल. तर लक्षात घ्या, हे सगळे नवीन सेट रिटर्न करतात, ओके. एक्झिस्टिंग सेटला हे मॉडिफाय करतात का? नाही, हे नवीन सेटला रिटर्न करतात. इथपर्यंत क्लिअर आहे? येस, लिहून घ्या. युनियन इंटरसेक्शन हे सेटचे ऑपरेशन्स आहे, ओके. हे ऑपरेशन्स आहे, ओके, सेटचे.
येस, युनियन काय करतं? अरे काय करतं? हा, असं बोला ना. हा, युनियन काय करतं? बेसिकली इट मर्जेस टू सेट्स. इंटरसेक्शन काय करतं? हा, कॉमन ज्या व्हॅल्यूज आहेत त्या घेतं. ओके, सो आता नेक्स्ट बघूया. ओके, दॅट इज अ डिफरन्स. ओके, चला त्याच्यामध्ये डिफरन्स समजून घेऊया. ओके, सो intersections. Yeah, here. So this will print a. त्याच्या समोर असा हॅश देऊन कोड पण लिहा हो. आउटपुट काय काय येईल ते, कारण हे थोडंसं कन्फ्युजिंग राहील तुम्हाला इनिशियली. ओके, ओके. नाव द नेक्स्ट विच वी आर गोइंग टू सी इज डिफरन्स. ओके, आता डिफरन्स म्हणजे काय? सपोज पहिल्या सेटमध्ये ती व्हॅल्यू आहे, पण ती दुसऱ्या सेटमध्ये नाहीये. अशा व्हॅल्यूज आपल्याला हवे. काय हवे? पहिल्या सेटमध्ये ती व्हॅल्यू आहे, पण दुसऱ्या सेटमध्ये नाहीये. अशा व्हॅल्यूज मला हव्या. तर त्या केसमध्ये आपण डिफरन्स यूज करतो. ओके, सो वी कॅन जस्ट से S1 मायनस S2. काय करणार आपण? S1 मायनस S2. अँड इफ आय ट्राय टू रन दिस, यू विल सी इट विल गिव्ह मी अ डिफरन्स. अरे, तुम्ही स्क्रीनवरती ड्रॉ नका करू बाळांनो, ते रेकॉर्डिंग मध्ये पण येत आहे. येस, तर बघा डिफरन्स काय करेल बघा. पहिल्यामध्ये कोणते कोणते व्हॅल्यूज होत्या? 1 2 3. दुसऱ्यामध्ये कोणत्या आहे? 1 2 4. मग अशी कोणती व्हॅल्यू जी पहिल्यामध्ये आहे पण दुसऱ्यामध्ये नाहीये? येस. ओके, आता हेच जर मला रिव्हर्स हवंय, दुसऱ्यामधली व्हॅल्यू आहे, पहिल्यामधली नकोय, तर काय करूया आपण इथे? S2 मायनस S1. व्हेरी गुड. ओके, येस. सो वी हॅव दिस थिंग ओव्हर हियर. ओके, नाव लेट्स अंडरस्टँड वन मोर पार्ट. सपोज मला पहिल्यामध्ये आणि दुसऱ्यामध्ये ज्या कॉमन व्हॅल्यूज आहे त्या नकोय, पण ज्या डिफरन्स व्हॅल्यू आहे ना त्या हवे. काय नकोय आपल्याला? कॉमन व्हॅल्यूज नकोय, पण जे डिफरन्स व्हॅल्यूज आहे त्या हव्या, दोन्ही मधल्या पण. तर या केसमध्ये आपण सिमेट्रिक डिफरन्स यूज करतो. ओके, व्हॉट वी यूज? सिमेट्रिक डिफरन्स. ओके, सो आता सिमेट्रिक डिफरन्स कसा असतो? जस्ट आय विल से प्रिंट ऑफ S1 कॅप S2. सिमेट्रिक डिफरन्स का देतो आपण? कॅपने देतो. ओके, S1 कॅप S2. बेसिकली याला वेक्टर्स पण म्हणतात इफ यू यूज मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स. ओके, बट वी विल यूज अ कॅप ओव्हर हियर. ओके, सो जर मी याला सेव्ह केलं आणि जर आपण रन केलं, यू विल सी की हा काय दिला आता आपल्याला? दोन्ही मधले पण 3 आणि 4 देईल. ओके, आणि इथे जर मी मायनस केलं तर अशा केसमध्ये फक्त आपल्याला 3 देईल. प्रिंट S1 मायनस S2. प्रिंट S1 कॅप S2. सो डिफरन्स आणि सिमेट्रिक डिफरन्स मध्ये काय फरक आहे? डिफरन्स म्हणजे पहिल्या सेटमध्ये ती व्हॅल्यू आहे, पण दुसऱ्या सेटमध्ये नाहीये. आणि सिमेट्रिक डिफरन्स म्हणजे काय? पहिल्या सेटमध्ये आणि दुसऱ्या सेटमधल्या ज्या कॉमन व्हॅल्यूज आहेत त्या सोडून द्यायच्या आणि उरलेल्या व्हॅल्यूज असतील. क्लिअर इथपर्यंत? ओके, इग्नोर. येस, हे लिहून घ्या बरं सर्वांनी. तर आतापर्यंत आपण कोणत्या कोणत्या मेथड्स बघितल्या? ऍड, रिमूव्ह, अपडेट, डिस्कार्ड, क्लिअर, त्यानंतर ऑपरेशन. ऑपरेशन मध्ये कोणतं कोणतं बघितलं? युनियन, इंटरसेक्शन, त्यानंतर डिफरन्स आणि सिमेट्रिक डिफरन्स. राईट? हा,
सिमेंटिक डिफरन्स. सो सेटमध्ये अजून एक मेथड असते बेसिकली इट्स यूज फॉर कॉपी द सेम मेथड जी आपण लिस्टमध्ये यूज केली होती. तर तो काय करतो एक्झिस्टिंग सेटचे कॉपी क्रिएट करेल. ओके सो इफ आय से S1 डॉट कॉपी ओके हा एक नवीन सेट रिटर्न करेल. सो आय विल जस्ट से S3. ओके सो इट विल क्रिएट अ न्यू कॉपी ऑफ इट. It will create a new copy of it. Okay, so we have just seen a method that is copy. त्यानंतर आपण अजून मेथड बघितली ती पॉप, बरोबर ना? राईट. सो दीज आर द सेट मेथड्स विच यू कॅन जस्ट यूज इट. ओके, आता सेटला तुम्ही लेंथ पण यूज करू शकताय विच विल बेसिकली मेक्स अ लेंथ ओव्हर हियर. ओके, येस. नाव लेट्स मेक सम मोर सिनारिओज. आता आपण एक कन्सेप्ट शिकलो होतो की सेट काय आहे, दे आर युनिक, राईट. आणि दुसरं काय असतं, दे आर म्युटेबल इन नेचर, राईट. पण सपोज मला असा एखादा सेट हवा आहे जो इम्म्युटेबल आहे. काय तो इम्म्युटेबल आहे. सो वी कॅन यूज समथिंग कॉल्ड एज अ फ्रोझन सेट. काय यूज करता येतं आपल्याला, फ्रोझन सेट. फ्रोझन सेटमध्ये जर तुम्ही सेट पास केला, ओके, आता तुम्हाला याला चेंज नाही करता येणार. ओके, तर इफ आय ट्राय टू मेक इट लाईक से S4 डॉट ऍड, बेसिकली इथे सपोर्ट नाही येणार. दिसतंय का? जेव्हा मी याला राऊंड ब्रॅकेट रिमूव्ह केले, ओके, यू विल सी दॅट आता ऍड मेथड सपोर्ट करते ना. येस, पण जर मला तो इम्युटेबल हवा आहे तर मी काय करेल, इथे फ्रोझन सेट आपण पास करणार. व्हॉट विल पास, अ फ्रोझन सेट. ओके, नाव लेट्स अंडरस्टँड सम कन्व्हर्जन्स ओव्हर हियर. ओके, जस्ट अ मिनिट. इथे आपल्याला स्क्वेअर आहे, सो यू नीड टू प्रोव्हाइड अ स्क्वेअर ओव्हर हियर. सो स्क्वेअर द्यावा लागेल, कर्ली ब्रॅकेट चालणार नाही. ओके, सो नाव दिस इज बेसिकली अ फ्रोझन. हा एक इम्युटेबल सेट झालेला आहे. सो इफ आय जस्ट से प्रिंट S4 and if I try to run this, you will see that की मला इथे फ्रोझन सेट भेटतोय. दिसतोय प्रत्येकाला, राईट. इट्स अ फ्रोझन सेट. याच्या व्हॅल्यूज तुम्ही रीड करू शकता, नो वरी अबाउट इट, बट लाईक दिस इज समथिंग व्हॉट द थिंग इज गोइंग टू बी. ओके, so now let's understand one more thing over here. So let's say what we need to do with the set. I just want to convert a set. Okay, सो आता आपण सेटला कन्वर्ट करू शकतोय कसं. सो जर मला सेटला लिस्टमध्ये कन्वर्ट करायचंय तर आपण त्यासाठी काय यूज करतो. So just I will say S5, I will just say set list. So we can just use list method and I can just say S1. तर हा काय करेल, याला लिस्ट मध्ये कन्वर्ट करेल. सो इफ आय जस्ट से प्रिंट सेट लिस्ट and if I try to run this, you will see that it converts it to a list. याच लिस्टला मला जर का सेट मध्ये कन्वर्ट करायचंय, ओके, सेट 1, तर मी परत इथे सेट यूज करू शकतोय and we can just say set list. Okay, and let's print set 1. So if I try to run this one, okay, you will see it is converted to a set. एखाद्या सेटला ओके आपण या प्रकारे कन्वर्जन करू शकतोय. So yes, this is something, the thing which you can just do it over here. Okay, yes. So basically these are the common methods, okay, which you can just use with the set. सो आता मला कोण सांगेल की सेटमध्ये युनियन सॉरी सेटमध्ये टपलमध्ये आणि लिस्टमध्ये काय फरक आहे. येस, कोण सांगेल सगळ्यात पहिलं. व्हॉट इज द डिफरन्स, पहिला डिफरन्स बघूया. ओके, मी वन बाय वन विचारेल. सिंटॅक्स, लिस्ट कशी असते, टपल कसा असतो,
आणि कर्ली सेट कसे असतात? कर्ली ब्रॅकेट. सेकंड, म्युटेबिलिटी. कोण म्युटेबल असतं? लिस्ट असते म्युटेबल. टपल काय असतो? इम्युटेबल, राईट. आणि सेट कसा असतो? म्युटेबल इन नेचर असतो. आता याच्यामध्ये डुप्लिकेशन. लिस्ट काय सपोर्ट करते? डुप्लिकेट व्हॅल्यू सपोर्ट करते, राईट. टपल काय करतं? डुप्लिकेट व्हॅल्यू सपोर्ट करतं का? करतं का नाही? करतं. आणि बेसिकली सेट डुप्लिकेट व्हॅल्यू सपोर्ट करतात का? नाही. ते डझंट सपोर्ट्स युअर डुप्लिकेट व्हॅल्यू. सो नो डुप्लिकेट ओव्हर हिअर. ओके. त्यानंतर अजून मेथड कोणामध्ये सर्वात कमी आहे? टपलमध्ये. सो दिस हॅज मोर मेथड्स. ओके. टपल्स हॅज लेस मेथड. सो आय विल जस्ट से मोर. हिअर आय विल जस्ट से लेस. आणि इथे काय असेल परत? इथे पण मोर मेथड आहे. आपल्याकडे ऑपरेटर्स कोणासाठी अवेलेबल आहे? फक्त सेटसाठी आहे. जसं युनियन, इंटरसेक्शन, डिफरन्स, सिमेट्रिक डिफरन्स, राईट. हे कोणासाठी अवेलेबल आहे? फक्त सेटसाठी अवेलेबल आहे. हे टपलसाठी अवेलेबल आहे का? नाही. ओके. त्याचबरोबर अरे लिस्टसाठी अवेलेबल आहे का? नो. ओके. सो या 4 पॉईंट थोडेसे कॉमन आहे. ओके. आणि सर्वात इम्पॉर्टंट अजून एक राहिला, तो म्हणजे इंडेक्सिंग. तर लिस्टला इंडेक्सिंग काम करते का? यस. त्यानंतर टपलला? यस. पण सेटला? नो. सेटला इंडेक्सिंग काम करत नाही. ओके. सो बेसिकली जर तुम्ही कन्सेप्च्युअली जर बघितलं तर ॲरेज जे असतात किंवा लिस्ट जी असते ती स्क्वेअर ब्रॅकेट, म्युटेबल, डुप्लिकेशन यामध्ये असतात. ओके. त्यानंतर मेथड खूप असतात यामध्ये आणि इंडेक्सिंग सपोर्ट करतात. जर टपल असेल तर टपल आर इम्युटेबल इन नेचर. त्याचबरोबर ते डुप्लिकेशन अलाउ करतात. ओके. मेथड लेस आहे याच्यामध्ये. अँड ऑल्सो इट सपोर्ट्स इन इंडेक्सिंग. बट इफ वी यूज सेटमध्ये म्युटेबल असतात. ओके. दॅन नो डुप्लिकेशन्स आर देअर, मोर मेथड्स आर देअर आणि इंडेक्सिंग याच्यामध्ये नसते. ऑपरेशन्स फक्त सेटमध्ये असतात. युनियन, इंटरसेक्शन, डिफरन्स आणि सिमेट्रिक डिफरन्स. युनियन म्हणजे काय? मर्जिंग. युनियन म्हणजे काय? मर्जिंग. ओके. दोन्हींचे मर्जिंग. त्यानंतर इंटरसेक्शन म्हणजे काय? दोन्ही मधले कॉमन एलिमेंट्स. डिफरन्स म्हणजे काय? पहिल्यामधला जे डिफरंट डेटा आहे तेवढाच डेटा फक्त तो घेतो. ओके. दुसऱ्यामधला डेटा घेत नाही. जर आणि त्याचा सिमेट्रिक डिफरन्स म्हणजे काय? नॉन कॉमन व्हॅल्यूज. दोन्ही मधल्या पण नॉन कॉमन व्हॅल्यूज इथे घेतात. ओके. येस. सो अनफॉर्च्युनेटली माझी बॅटरी आता 4% राहिलेली आहे. तर लेक्चर आपल्याला आज थोडंसं इथे थांबवावं लागेल. ओके. बट उद्याचं जे लेक्चर आहे ते आपलं कंटिन्यू राहील. ओके. आज ॲक्च्युली मी बॅटरी चार्ज झालेली नव्हती प्रॉपरली. आय एम सो सॉरी फॉर दॅट. सो आजचं सेशन आपण इथे स्टॉप करणार आहे. तुम्हाला सर्वांना रेकॉर्डिंग्स मिळतील. ओके. सो आय विल रिक्वेस्ट एव्हरीवन प्लीज गो विथ द रेकॉर्डिंग्स. तुम्हाला कोणतेही क्वेश्चन्स असेल रेकॉर्डिंग रिलेटेड तर तुम्ही मला नंतर विचारू शकताय. आता तुम्हाला टेस्ट पण त्यामध्ये मी ऍड करेल आज. ओके. तर तुम्ही टेस्ट पण द्याल. ओके. टेस्ट पण असतील आणि ग्रुपला अपडेटेड राहाल. प्रत्येक जण ग्रुपला आहे ना? येस. आणि मी स्टाफचे नावं सांगितलेले. तर जे SND कॉलेज आहे ते विशाल सरांना कॉन्टॅक्ट करतील. ओके. आणि किती प्रोजेक्ट द्यायचे? 3 प्रोजेक्ट. ओके. जे संजीवनी कॉलेज आहे ते शेख सरांना कॉन्टॅक्ट करतील आणि किती प्रोजेक्ट टायटल द्यायचे? 4 प्रोजेक्ट टायटल. ओके. MIT येवला आहे. MIT येवला कोणाला कॉन्टॅक्ट करेल? HOD सरांना. ओके. आणि किती प्रोजेक्ट टायटल द्याल तुम्ही? 3. त्यानंतर MIT रोटेगाव कोणाला कॉन्टॅक्ट करेल? राम सरांना. ओके. राम सर माहिती कोण आहे? हां, सर्वांनाच माहिती. व्हेरी गुड. त्यांना कॉन्टॅक्ट करतील आणि प्रोजेक्ट फायनल करतील. तुमचे प्रोजेक्ट या वीकमध्ये फायनल झालेच पाहिजे विथ ॲब्स्ट्रॅक्ट. ओके. त्यानंतर जे रेग्युलर ॲबसेंट मुलं आहे तर त्यांच्या पॅरेंट्सला आज कॉल जातील किंवा ज्यांची प्रेझेंटी आतापर्यंत 50%च्या खाली त्यांच्या पॅरेंट्सला कॉल जातील. ओके. तर काहींचे नंबर आम्ही घेतलेले आहे. बाकी आम्ही कॉलेजमधून आता नंबर घेणार आहे आज. सो कॉल जातील. तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगू शकता की लेक्चर्स कंटिन्यू करा. ठीक आहे. ओके फाईन. सो लेट मी टेक अटेंडन्स ओव्हर हिअर. ओके.
अटेंडन्स सर्वांनी द्या. सो टुडे इज 10th. ओके. तुमची जी फी कलेक्शनचा पार्ट आहे तो 15 तारखेपासून तर 25 तारखेच्या मध्ये असेल. ओके. समजतंय मी जे सांगतोय ते. ओके. येस. सो युअर फीज विल बी वन टाइम पे. ओके. सो तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन फी भरलेली, तर तुम्हाला फक्त रजिस्ट्रेशन फी मायनस करायची तुमच्या ॲक्च्युअल फीजमधून. तुमची ॲक्च्युअल फी माहीत नसेल तर तुम्ही सरांना कॉन्टॅक्ट करू शकता, आकाश सरांना. ते तुम्हाला सांगतील. ओके. तुमची फायनल फीज किती आहे. तर तुमचे जे 500 रुपीज आहे त्याची एक कॉपी तुम्हाला सबमिट करायची असेल फायनल पेच्या वेळेस. ओके. आणि 15 तारखेच्या नंतरच पे करायचे. तुमच्या LMS मध्ये डायरेक्टली पे नावाचं बटन असेल, तिथे जायचं, QR कोड आहे, त्या QR कोडला पे करायचं, तुम्हाला रिसिप्ट तुमच्या मेलवरती येईल डायरेक्टली. ओके. जी फीस तुम्ही पे केली. जर 500 रुपये पे नसेल केले तर तिथे दाखवेल ते की 500 रुपीज आर नॉट पेड. मग तुम्हाला जॉईंट पेमेंट करावं लागेल. समजतंय सर्वांना. येस. फाईन. आणि इन्स्टॉलमेंटमध्ये पेमेंट नाहीये, तर आम्ही कालावधी 10 दिवसाचा दिलेला आहे. तुम्ही 5 पासून तर 25 पर्यंत पेमेंट करू शकताय. ठीक आहे. 20 नंतर तुम्हाला कॉलिंग चालू होईल, पेमेंट आलेलं नाही त्यासाठी. तर मला म्हणू नका की सरले कॉल येत आहे. ठीक आहे. फाईन. सो लेट मी जस्ट गो विथ मेल. येस. सर्वांनी प्रेझेंटी द्या. अटेंडन्स. बॅच 2. येस. ललिता. आज किती तारीख आहे? 10 जून. येस. ललिता. SND कॉलेजनी पहिली प्रेझेंटी द्या. ओके. वैष्णवी. शीतल. पूनम. दिव्या. स्नेहा. प्रतिभा. निकिता. कीर्ती. कीर्ती गाडे. त्याचे काय आजारी पे मेंबर आहे त्यांचे. ओके. लेट मी जस्ट मेक इट येलो. ठीक आहे. वैष्णवी. प्रेझेंट सर. ऑनलाईन मेंबर्स. ओके. तेजस्विनी. तेजस्विनी आहे का? ऍबसेंट. तेजस्विनी ऍबसेंट आहे का? ओके. सोनवणे गायत्री. प्रेझेंट सर. प्रेझेंट सर. ओके. गायत्री प्रेझेंट आहे. ओके. गुड. हो सर. येस. दोन्ही पण साईश प्रेझेंट आहे ना? साईश. ओके. त्याचा अर्थ काय होतो रे? साई बाबा. साई तर माहिती आहे. येस. श म्हणजे काय? ईश्य मधलं श नाही ना? असं नका बघू. तुमचे नाव आहे, तुम्हाला तुमच्या नावाचं मिनिंग तरी माहित पाहिजे. काय साईजची मिनिंग? हा. ते असं असत नाही ना. आम्ही जसं गेलं आमच्या मुलाला आई वडिलांचं म्युच्युअल नाव सा आणि ईश्वरी, असं नाही ना काही. हा. आम्ही आमच्या मुलाचं नाव तसंच केलं, आद्विक. ओके. सो ओके, जाऊ द्या, नंतर बोलूया. धनश्री. धनश्री शिंदे. ओके. भक्ती. सिद्धी. साक्षी. कार्तिकी. ओके. येस. कार्तिक इज प्रेझेंट, राईट. ओके. सो MIT येवला ऑफलाईन मेंबर आहे. व्हेरी गुड. येस. सायली. सायली बोडके. सायली बोडके आहे का? ओके. गरुड अपेक्षा. गरुड अपेक्षा. सर. ओके. दीपाली. प्रेझेंट सर. येस येस. दीपाली बोडके. दीपाली आहे का? ओके. त्यानंतर पिटे स्वरूपा. प्रेझेंट सर. ओके. ओमकार नागपुरे. ओमकार नागपुरे. प्रेझेंट सर. थोडं लवकर प्रेझेंट द्या प्लीज. तुमच्या नावात तुम्हाला माहिती आहे ना की कोणाच्या नंतर आपलं नाव येतं, त्यामुळे प्लीज थोडंसं. MIT रोटेगाव.
काजल, श्रुतिका, Present, sir. ओके, निताली, पायल, पायल Present, त्रिभुवन, sir. आशना, आशना प्रेझेंट आहे का? आशना प्रेझेंट आहे? नाही आली सर ती. ओके. रुपाली गायकवाड, रुपाली गायकवाड, आहे सर ती. प्रेझेंट. पायल त्रिभुवन, डबल झालंय का? ओके. पायल पायल प्रेझेंट आहे. ओके. प्राजक्ता मत्सागर, प्रेझेंट सर. प्रतिमा महाले, बॅच चेंज केली सर तिने. ओके. आणि साक्षी, तिने पण बॅच चेंज केली. ठीक आहे. ओके, लेट मी अपडेट दिस. ठीक आहे. ओके. सो गाईज, येस, हा तुमचं काय नाव आहे? हा, तुम्ही बॅच चेंज केली ना? हा, या एक्सेल मध्ये नाही ऍक्च्युली. काय नाव आहे? ठीक आहे. तुम्ही एक काम करा, कोणाकोणाची प्रेझेंट राहिली? हा, ते आकाश सरांना द्या, मला इथे एडिट नाही करता येते. ठीक आहे, चालेल. ओके. सर माझं नाव नाही आलं सर. कोण आहे? हे देवरे. साई देवरे. हो. साई. एक काम करा, ज्यांचे नेम नाही आले ना त्यांनी आता लगेच आकाश सरांना कॉन्टॅक्ट करा. आणि तिथे नंबर आहे. ओके, 8430 नंबर असेल तुमच्या ग्रुपमध्ये, किंवा आकाश पोपलगट म्हणून नंबर असेल. ऍडमिन जे आहे ना त्यांना कॉल करा. ओके, सो त्यांना तुमची प्रेझेंटी सांगा, ते इथं अपडेट करतील. माझ्याकडे परमिशन नाही ऍड करायला, तो इश्यू राहिला. ठीक आहे, फाईन. सो लेट्स हॅव पॉज फॉर टुडे, अँड थँक यू सो मच गाईज फॉर जॉईनिंग टुडेज मीटिंग. थँक्स अ लॉट.